रिया आपल्या नंदांच्या खोल्या नीट करत होती तेव्हा तिचा पती महेश तिथे आला आणि म्हणाला की, रिया ऐक ना, आई देवाघरी गेल्यापासून माझ्या दोन्ही पण बहिणी पहिल्यांदाच माहेरी येत आहेत. त्या दोघींना असं अजिबात वाटून देऊ नको की आई गेल्यावर आपल्यात काही बदल झाला आहे. आई होती जेव्हा तू जशी त्या दोघींचा पाहुणचार करत होती तसाच आता पण कर. रियाच्या डोळ्यात पाणी आले आणि ती म्हणाली की, अहो तुम्ही असे का बोलत आहात? आई गेल्याचं दुःख मला पण आहे. मी पण एक मुलगी आहे. आई जाण्याचं दुःख मला पण समजत आहे. त्यामुळे माझ्या दोन्ही पण नंदांच्या मनावर काय परिणाम होत असेल हे मी समजू शकते. मी जेव्हा माझ्या माहेरी जाते तेव्हा मला सुद्धा तिथं सगळं मोकळं मोकळं वाटतं. कारण का माझी पण आई आता या जगात नाही. माझा दादा आणि माझी वहिनी माझी खूप काळजी घेतात. मी दोन्ही पण ताईंचं चांगलं स्वागत करेन आणि त्यांची काळजी सुद्धा घेईन. महेशने इमोशनल होऊन रियाला मिठीत घेतलं. 2 दिवसानंतर रियाच्या दोन्ही पण नंदा सकाळच्या वेळी माहेरी आल्या. त्या दोघींना पण त्यांच्या आईची कमी जाणवत होती. पण रिया तिच्याकडून जेवढं माहेर पण होईल ती करत होती. महेशने तिच्या मोठ्या बहिणीच्या राखीच्या आवडीचे गुलाबजामुन आणि वडापाव आणले होते आणि छोट्या बहिणीच्या श्वेताच्या आवडीचा केक आणि समोसा आणला होता. त्यामुळे महेशने सकाळचा नाश्ता बाहेरून आणला होता. आता रियाला दुपारचा स्वयंपाक करायचा होता. त्यामुळे रियाने तिच्या नंदांना विचारलं की दुपारच्या जेवणाला काय बनवायचं आहे. छोटी बहीण म्हणाली की मला भरलेलं वांग, चपाती आणि डाळ तडका मला पाहिजे आहे. मला तुमच्या हातचं खायला खूप आवडते. रिया हसत म्हणाली की हा ताई, मला तुमची आवड माहीत आहे. तुम्हाला वांग खूप आवडतं. तेव्हा मोठी बहीण म्हणाली की मला तर वांग अजिबात आवडत नाही. माझ्यासाठी दुसरी भाजी बनवा. असं पण रियाच्या मोठ्या नणंदला खाण्यापिण्याच्या बाबतीत जास्त काही वेळ नव्हतं. त्यामुळे तिला काय बनवायचं हे रियाला समजतच नव्हतं. आणि यावेळेस सासूबाई नाहीत. त्यामुळे कोणत्या पण गोष्टीचं दुःख नणंदबाईंना होऊ नये अशी भीती रियाला वाटत होती. त्यामुळे ती जरा जपूनच वागत होती. रिया काम करत होती तेव्हा तिची 2 वर्षाची मुलगी आली आणि रडायला लागली. त्यामुळे रियाने तिला उचलून घेतलं आणि तिला दूध पाजून नंतर काहीतरी खेळायला दिलं आणि मग तिची मुलगी त्याच्याच नादी लागली. दोन्ही पण नंदांना एक मुलगा आणि एक मुलगी होते. दोन्ही पण आत्या आपल्या भाचीसोबत खेळू लागल्या. तेव्हा मोठ्या नणंदची मुलगी आली आणि म्हणाली की मला आईस्क्रीम खायचं आहे. आणि छोट्या नणंदचा छोटा मुलगा आला आणि म्हणाला की मामी मला केक खायचा आहे. रियाने लगेचच आईस्क्रीम आणि केक ऑर्डर केले आणि ऑर्डर आल्यानंतर रियाने त्या दोघांना खायला दिले. रियाची मोठी नणंद किचनमध्ये आली आणि वहिनीला म्हणाली की मी तुमची काही मदत करू का? रिया म्हणाली की नाही ताई, तुम्ही आजच आला आहात आणि आल्या आल्या काम करणार आहात का? तुम्ही आराम करा, मी सगळं करते. जेव्हा रियाच्या सासूबाई होत्या तेव्हा नणंद घरी आल्या की सासूबाई सूनबाईला किचनमध्ये मदत करत होत्या. त्यामुळे रियाला जास्त काही करायला लागत नव्हतं. सासू सून मिळून स्वयंपाक करत होत्या. त्यामुळे रियाच्या दोन्ही पण नंदा दिवसभर आराम करत होत्या. ह्यावेळेस तिची सासू मदत करायला नव्हती. त्यामुळे तिला सगळे मॅनेज करायचं होतं आणि वरून तिला दोन्ही नणंदची 4 आणि तिचं 1 मुलगी सांभाळायला लागत होती. काम करत असताना मध्ये मध्ये येऊन ती लेकरे तिला त्रास देत होती. ते जे मागत होते ते करून द्यावे लागत होते. स्वयंपाक करता करता तिला मध्येच काम करावे लागत होते. झाडून फरशी कपडे भांडे हे सगळं करता करता तिच्या नाकी नव येऊ लागले. परंतु रियाने तिच्या तोंडातून एक शब्द पण काढला नाही. दोन्ही पण नंदांना येऊन आता 10 दिवस झाले होते. छोट्या नंदला खाण्यापिण्याचं खूप वेळ होतं.
त्यामुळे ती नेहमी काही ना काही बनवायला लावत होती. रिया पण दररोज तिच्या नणंदसाठी नवीन नवीन पदार्थ बनवत होती. एके दिवशी रियाच्या छोट्या मुलीची तब्येत खराब झाली. तिला जरा जास्तच उलट्या होत होत्या आणि त्यामुळे ती छोटी मुलगी आईला सोडत नव्हती. रियाला नाश्ता बनवण्यासाठी उशीर होऊ लागला होता. तिने महेशला थोड्या वेळ मुलीला सांभाळायला सांगितले आणि महेश तिला पाहत पाहत ऑफिसला जाण्याची तयारी करत होता. रिया म्हणाली की मी आता पटापटा नाश्ता बनवून घेते. जेव्हा रिया तिच्या बेडरूममधून बाहेर आली तेव्हा तिच्या मोठ्या नणंदने राखीने रियाला सांगितलं की वहिनी, आज वातावरण खूप छान आहे. मी पूजा करते, तोपर्यंत तुम्ही माझ्यासाठी माझ्या आवडीचे आलूचे पराठे बनवता का? रिया हसत म्हणाली की ठीक आहे ताई, मी सगळ्यांसाठी आलूचेच पराठे बनवते. रिया पटकन किचनमध्ये गेली आणि तिने बटाटे उकडायला लावले. पटापटा तिने आलूचे पराठे बनवले. तोपर्यंत तिची छोटी नणंद श्वेता तिथे आली आणि म्हणाली की वहिनी, आलूचे पराठे बनवले आहेत का? मला वास येत आहे. हा ताई. अहो वहिनी, बाहेर पाऊस पडत आहे. पावसात कोण आलूचे पराठे आणि दही खातात का? तुम्हाला तर आलूच्या पराठ्याशिवाय दुसरं काही बनवता येतंय का नाही? अडाणी बाहेरसारखा तुम्ही वागत आहे. रियाला थोडंसं वाईट वाटलं. तुम्ही एक काम करा, किचनमध्ये जावा आणि माझ्यासाठी गरम गरम कांदा भजी आणि चहा बनवा. रिया म्हणाली की श्वेताताई, तुम्हाला काय खाऊ वाटत आहे ते तुम्ही किचनमध्ये जाऊन बनवा. वहिनी, मी इथं काम करण्यासाठी आली नाही. मी माहेराला आराम करण्यासाठी आली आहे. आई नाही म्हणल्यावर तुम्ही विचार करू नका की या घरात फक्त तुमचा अधिकार चालेल. आज पण तुमच्या आधी हे माझं घर आणि माझं माहेर आहे. हे माझं घर आहे. रिया म्हणाली की मी कधी म्हणाले की हे तुमचं घर नाही. हे तुमचं माहेर आहे. हे तुमचं घर आहे आणि हे कायमच तुमचंच राहणार आहे. एकतर या वातावरणात मला दिवसभर किचनमध्ये उभा राहून काम करावे लागत आहे आणि जे बनवलं आहे ते न खाता तुम्हाला दुसरं काहीतरी खायला लागत आहे. मोठ्या ताईने मला सकाळीच आलूचे पराठे बनवायला सांगितले होते आणि तुम्हाला पण आलूचे पराठे आवडतात. त्यासाठी मी सगळ्यांसाठीच आलूचेच पराठे नाश्त्याला बनवले आहे. एवढं सगळं बनवल्यावर तुम्ही आता वेगळं काहीतरी बनवायला सांगत आहात. आता ज्याला काय खावं वाटत आहे त्याने स्वतः बनवा आणि खावे. मी आता सगळ्यांसाठी वेगळा नाश्ता बनवणार नाही. एकतर घरात 5 लेकरं आणि वरून तुम्ही दोघी ऑर्डर देत असता. आता मला खूप त्रास होऊ लागला आहे. श्वेता म्हणाली की या पावसात स्वयंपाक बनवणे म्हणजे काय कठीण आहे का? रिया म्हणाली की तुमच्यासाठी हा पाऊस असेल, परंतु किचनमध्ये असल्यावर आम्हाला गरमीच लागते. तुम्ही अंगणात बसून खिडकीपाशी बसून चहा पीत पावसाची मज्जा घेता, परंतु मला ती मज्जा घेता येत नाही. सगळ्यांसाठी एकच नाश्ता बनवण्यासाठी सोपं आहे, परंतु माझ्यासाठी प्रत्येकाला वेगवेगळा नाश्ता बनवणे खूप कठीण होत आहे. किचनच्या खोलीतली मी खिडकी सुद्धा उघडू शकत नाही, कारण का वाऱ्यामुळे गॅस बंद पडतो. जर तुम्हाला काय खाऊ वाटत असेल तर तुमच्या आवडीचा नाश्ता मी उद्या बनवते. आज जमणार नाही. आज तुमच्या भाचीची तब्येत खराब आहे. मी तिला सोडून एवढं काम करू शकत नाही. असं म्हणून रिया तिच्या मुलीकडे गेली. नंतर श्वेताने घरात हंगामा सुरू केला आणि ती रडू लागली. तिने पूर्ण घर डोक्यावर घेतलं. महेश काळजीने बेडरूममधून बाहेर आला आणि श्वेताला म्हणाला, काय झालंय श्वेता? सकाळच्या वेळी मी ऑफिसला जाण्याची तयारी करत आहे आणि तुम्ही घरात एवढा मोठा तमाशा का लावला आहे? श्वेता म्हणाली, दादा, वहिनीला जरा ओरड. तिने माझ्या आवडीचा नाश्ता बनवला नाही आणि बनवणार पण नाही म्हणाली आहे मला. महेश 2 मिनिट जरा शांत बसला आणि श्वेताला प्रेमाने म्हणू लागला, हे बघ श्वेता,
तुला काय खाऊ वाटत आहे तू तुझ्या हाताने बनव आणि खा. किचनमध्ये सगळं आहे. आता तू तुझ्या बहिणीला समजून घे. तिच्या जागी कोणी पण असतं तर असंच तिची सुद्धा चिडचिड होऊ शकते आणि मी माझ्या बायकोकडून बोलत आहे असं समजू नको. मी प्रत्येक माणसाकडून बोलत असतो. तू आणि ताई 15 दिवस झाले इथं आला आहात. या 15 दिवसात रियाने खूप कामे केली आहेत आणि आता तिची खूप दगदग होऊ लागली आहे आणि अजून माझी मुलगी सुद्धा वरून आजारी पडली आहे. जर तिची तब्येत खराब नसती तर नक्कीच रियाने तुझ्या आवडीचा नाश्ता बनवला असता. परंतु आता तिच्या मुलीला तिच्या आईची गरज आहे, त्यामुळे ती तिच्या मुलीकडे गेली आहे. जरा समजून घे. जर तुझ्या बहिणीच्या जागेवर तू काम करत असते आणि तुझ्या दोन्ही नंदा वेगवेगळ्या ऑर्डर सोडत असतील तर तुला कसं वाटलं असतं? तुझ्या घरी एवढे पाहुणे आल्यावर आणि त्याने सगळ्यांनी वेगवेगळा नाश्ता सांगितल्यावर तुझी चिडचिड व्हायची नाही का? भावाचं बोलणं ऐकून श्वेता जरा शांत झाली. तेव्हा त्याची मोठी बहीण राखी पूजा करून आली आणि तिने हे सगळं ऐकलं होतं. ती श्वेताला म्हणाली की श्वेता, जो नाश्ता वहिनीने बनवला आहे तो नाश्ताच खा. आपण दुपारचं जेवण दोघी मिळून करू, कारण आपल्या भाचीची तब्येत आज खराब आहे ना. हे बरोबर आहे की आपण माहेरी आल्यावर आपल्याला काम करू वाटत नाही. आपण फक्त आराम करण्यासाठी येतो. परंतु आपल्या दोघीला समजायला पाहिजे होतं की एवढ्या जणांचा स्वयंपाक करून वहिनीला कंटाळा येत असेल. त्यामुळे आज आपण वहिनीला सुट्टी देऊ आणि आज आपण दोघे मिळून काम करू. असं पण मला माहीत नव्हतं की माझ्या भाचीची तब्येत खराब आहे, नाहीतर मी वहिनीला नाश्ता बनवायला सांगितलं नसतं. मी स्वतः बनवला असता. छोट्या छोट्या गोष्टीसाठी श्वेता मूड खराब करून घेऊ नकोस, नाहीतर नाती खराब होतात. श्वेताला आपल्या मोठ्या बहिणीचं आणि भावाचं बोलणं पटलं. श्वेता वहिनीपाशी गेले आणि वहिनीला म्हणाली की माफ करा वहिनी, मी तुमचं मन समजू शकले नाही. रिया म्हणाली की मला माफ करा ताई, मी रागात तुम्हाला भरपूर काही बोलून बसले. श्वेता म्हणाली की वहिनी, आज तुम्ही फक्त माझ्या भाचीची काळजी घ्या. सकाळचा नाश्ता सुद्धा आता आम्ही आणून डायनिंग टेबलवर ठेवतो. असं म्हणून श्वेता किचनमध्ये गेली. रिया विचार करू लागली की आपल्याला जो पण त्रास होत आहे तो त्रास एकमेकांना शेअर केला पाहिजे. शेअर न केल्यामुळे आपल्याला उलट जास्त त्रास होत असतो. कमीत कमी आपल्याला कशाचा त्रास आहे समोरच्याला सांगितल्यावर तो एखाद्या वेळेस आपली बाजू समजून घेऊ शकतो. त्यामुळे बोलणं पण महत्त्वाचं आहे. श्वेताला आणि राखीला समजलं की जर आपल्याला माहेरी प्रेमाने आदराने राहायचं असेल तर आपण वहिनीचं सुद्धा मन समजून घेतलं पाहिजे. तिला थोडीफार मदत करावी लागेल. आता रिया, श्वेताने राखी मिळून किचनचं काम आवरत होत्या आणि परत नंतर बिनधास्त गप्पा मारत असायच्या. आता त्या घरात त्या दोघींची आई नव्हती, म्हणून आता वहिनीच आपली आई आहे आणि वहिनीच आपलं माहेर पण चांगलं ठेवणार आहे. त्यामुळे आपण सुद्धा वहिनीची काळजी घेतली पाहिजे की तिला आपल्यामुळे कोणता त्रास होता कामा नये. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.